पतंगाच्या नादात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेचा तपशील समोर येतोय। एका शाळकरी मुलानं पतंगाच्या नादात स्वतःचा जीव गमावला आहे। पतंग पकडताना धावलेल्या शाळकरी मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागलाय। विजय चिडे आमचे प्रतिनिधी या निमित्तानं सोबत जोडले आहेत। विजय, घटना कुठे घडली आणि पतंग आणण्यासाठी हा मुलगा धावला त्यावेळेला नक्की काय घडलं? नक्कीच तरी घटना जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या बाळापूर परिसरामध्ये घडलेली आहे। हा मुलगा जो आहे तो शाळा सुटल्यानंतर काल 4 वाजेच्या दरम्यान घरी न जाता पतंग कटलेला होता। त्या पतंगाच्या पाठीमागे तो धावत होता आणि त्यावेळी रस्त्याच्या कडेला असणारी एक नाली होती आणि त्या नालीचं झाकण जे आहे ते देखील त्या ठिकाणचं उघड होतं। मात्र तो मुलगा जो आहे तो त्या पतंगाच्या पाठीमागे धावत असताना त्या झाकणात पडला आणि त्यामध्ये पाणी असल्याने त्याचा त्या पाण्यामध्ये बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती आता घडलेली आहे। पवन शांती कुमार राठोड असे त्या मुलाचं नाव आहे। त्या मुलाच्या पित्याने काल तो मुलगा घरी न आल्याची तक्रार देखील पोलीस ठाण्यात दिली होती। मात्र आज सकाळी हा तरुण पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना, नालीत पडून मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। विजय, यात एक तपशील आता आपण असं म्हणालात देता बोलताना की मुलगा धावत असताना एका उघड्या नाल्यामध्ये पडला, तर त्याला झाकण नव्हतं का आणि हीच एक महत्त्वाची बाब त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहे का? नक्कीच त्या ठिकाणी बांधण्यात आलेली रस्त्याच्या कडेला जी नाली आहे त्यावरती झाकण नसल्यामुळे तो तरुण जो आहे तो धावण्याच्या नादामध्ये त्या नालीमध्ये पडला आणि त्या पाण्यात पडून त्याचा मृत्यू झालेला आहे। याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे, कारण ते झाकण जर असतं तर तरुणाचा कदाचित यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला नसता। धन्यवाद विजय चिडे।